नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा आणि मी RJ रेणुका आहे तुमच्यासोबत नगर डायरी या आपल्या शोमध्ये. नगरकर, आज आहे 19 फेब्रुवारी. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, जाणता राजा, रयतेवर जीवापाड प्रेम करणारा असा रयतेचा राजा असे महान युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. नगरकर, आज आहे 19 फेब्रुवारी म्हणजेच शिवजयंती आणि आजच्या शिवजयंतीच्या सर्व नगरकरांना मनापासून शुभेच्छा. आणि नगरकर, आजच्या शिवजयंतीच्या निमित्ताने आजच्या आपल्या नगर डायरी या शोमध्ये आपल्यासोबत आहेत शिवव्याख्याते, समाज प्रबोधनकार, प्रेरणादायी व्याख्याते, शिवचरित्रकार हसन एम सय्यद सर. आजच्या आपल्या शोमध्ये आपण त्यांच्याबद्दल खूप साऱ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. सोबतच आजच्या खास दिवसाबद्दल सुद्धा त्यांच्याकडून बऱ्याचशा नवीन गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे वेळ न घालवता सुरू करूयात आजच्या गप्पांना. नमस्कार सर, आजच्या नगर डायरी या शोमध्ये मी तुमचं सगळ्यात आधी मनापासून स्वागत करते. आणि सगळ्यात आधी मी तुम्हाला असं विचारेल की तुमच्या बालपणाविषयी आणि शिक्षणाविषयी काय सांगाल? नमस्कार, जय शिवराय. मी सर्वप्रथम अहमदनगर रेडिओ स्टेशन 90.4 FM रेडिओचं मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो की आपण मला या ठिकाणी आमंत्रित करून माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आणि माझ्याबद्दल या ठिकाणी आपण मुलाखत घेण्यासाठी किंवा जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित केलं. त्याबद्दल मी आपलं आणि आपल्या स्टुडिओचं मी मनापासून आभारी आहे. माझा जन्म राहुरी तालुक्यामध्ये राहुरी फॅक्टरी येथे झाला. आमचं मूळ गाव जे आहे ते ब्राह्मणी आहे. ब्राह्मणी ही आमची मायभूमी आहे आणि कर्मभूमी ही आमची राहुरी फॅक्टरी आहे. माझं शिक्षण हे 10वीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने वसलेलं राहुरी फॅक्टरी येथे ते हायस्कूलमध्ये झालं आहे. त्यानंतर मी एक्सटर्नल 17 नंबर फॉर्म भरून मी 12वी कंप्लीट केली. त्यानंतर YCM यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून फॉर्म भरून ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आणि लॉसाठी मी या ठिकाणी अप्लाय करतो आहे. शिक्षण चालूच आहे आणि प्रबोधनाचा वसाही तो सुरूच आहे. सर, तुम्ही शिवव्याख्याते, समाज प्रबोधनकार आणि प्रेरणादायी व्याख्याते असं सगळं काही आहात. तर मुळात शिवचरित्राची आवड तुम्हाला कशी लागली? मी ज्यावेळेस प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होतो, इयत्ता पहिलीपासून तर 4थीपर्यंत, 4थीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाचं एक पुस्तक असायचं. त्या पुस्तकातून आमचे शिक्षक जे होते आदरणीय रंगदळ मॅडम हे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जे धडे शिकवायचे त्यावेळेस एक आकर्षक वाटायचं. ढाल आणि तलवारी खणखणल्या जायच्यात पुस्तकाच्या शब्दामधून आणि शब्दातून जो खणखणाट यायचा तो मला एक आकर्षक वाटायचं. कारण लहान मुलांना मारामारी, भांडणं हे खूप आकर्षक वाटतात. मग मलासुद्धा खूप आकर्षक वाटायला लागलं. छत्रपतींविषयी मला तेव्हापासून मला खूप प्रेम निर्माण झालं आणि एक वेगवेगळी कथा त्यातून आम्हाला ऐकायला मिळायची. मलासुद्धा भारी वाटायचं. तेव्हापासून मग महाराजांविषयी मला खूप आदर्श आणि एक आपुलकी निर्माण झाली. सर, तुम्ही शिवव्याख्याते, समाज प्रबोधनकार म्हणून जनजागृती एका वेगळ्या पद्धतीनं करता. तर या क्षेत्रामध्ये तुम्ही कुणाला गुरु मानता? खरं तर माझ्या आयुष्यामध्ये भरपूर लोकांनी मला मार्गदर्शन केलं. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुणीच असं पर्टिक्युलर गुरु म्हणा किंवा मार्गदर्शक नसतो. जेव्हा मी लहानपणी सुट्टीला मी माझ्या ब्राह्मणी इथे गावी जायचो, तर गावी गेल्यानंतर वडील असायचे, आई असायचे. कुठंतरी मी काहीतरी खोडसळपणा केला तर आई वडील मारायचे. तर मग मारल्यानंतर मी रडता रडता आजीकडे जायचो धावत आणि आजी मला कुशीत घ्यायची. कुशीत घेतल्यानंतर आजी माझ्या डोळ्यात येणारे अश्रू पुसायची आणि मला जवळ घेऊन मांडीवर माझं डोकं ठेवायची. मला गोष्ट सांगायची की एक राजा होता, त्याचं नाव छत्रपती शिवाजी राजा होता. असा राजा होता की त्याने महिलांना मान सन्मान आणि अभिमानाची वागणूक त्या काळामध्ये दिली. आणि दुसरा राजा जो आधुनिक कालखंडामध्ये होता तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी स्त्रियांसाठी वेगवेगळे कलम करून त्या कलमाच्या माध्यमातून स्त्रियांना अधिकार प्राप्त करून दिला. हे असे प्रबोधनाची मांदियाळी माझ्या घरापासूनच माझ्या आजीने मला ते शिकवण्याचं काम केलं. जसं जसं मोठा होत गेलो तसं तसं मला माझ्या मित्रांचा सुद्धा त्या ठिकाणी खूप सपोर्ट मिळाला. माझा मित्र वसंत कदम हा आळे फाट्याजवळ शेळके कॉलेज म्हणून बेल्ले गाव आहे. त्या बेल्ले गावामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज आहे, डिप्लोमा कॉलेज. तिथं तो शिक्षण घेत होता. त्यावेळेस मला त्या ठिकाणी मला बोलवलं होतं त्यांनी एक पाहुणा म्हणून.
तर मग त्यावेळेस मला त्यांनी संधी दिलेली होती छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलायची. मग त्याचे जे मित्र होते, जे आज माझे जीवाचे जे मित्र झालेत, मग तो रुपेश असेल, निलेश असेल, वसंत असेल, सुनील मते असेल, आम्ही सगळे मित्र त्यावेळेस ज्यावेळेस माझं त्यांनी ऐकलं, तर ऐकल्यानं त्यांना खूप आकर्षक आणि भारी वाटलं. मग त्यांनी मला त्यावेळेस प्रेरणा दिली. मग असं करता करता आमच्या कॉलनीमध्ये पण गणपती नवरात्र उत्सव होत होता. त्यावेळेस मग वसंत कदम यांचं एक मंडळ होतं. त्या मंडळाच्या माध्यमातून माझा पहिला कार्यक्रम एक मनोरंजन म्हणून त्या ठिकाणी आयोजित करण्यात आला. त्याच्यानंतर आमच्या कॉलनीमध्ये शिवतेज मित्र मंडळ आहे, त्याचे संस्थापक अध्यक्ष सुरेश लोखंडे आहेत. त्यावेळेस मला तिथं संधी दिलेली होती आणि त्या संधीच्या माध्यमातून एक 100 फुटाच्या अंतरावर आपण म्हणतो गुरु कसा मिळतो, काय मिळतो हे माहीत नसतं नियतीला सुद्धा. त्यावेळेस एक असा व्यक्ती 100 फुटाच्या अंतरावर बसलेला होता की माझं काय बरोबर येतं आणि काय चुकतं, माझं उच्चार कसे येतात, असे ते एका डायरीमधून अंधारामध्ये बॅटरी लावून ते लिहित होते. त्यांचं नाव जगन्नाथ जाधव. ते आज हयात नाही आहेत ते, पण त्यांना ते माझं व्याख्यान आवडलं. माझ्या वडिलांना ते भेटलेत. मग ते मला म्हणाले होते की तू कुणाचा मुलगा? मी म्हटलो मी मासूमबाईंचा मुलगा. ते चल तुझ्या वडिलांना भेटतो. मग असं माझ्या वडिलांना भेटले. त्यांना खूप भारी वाटलं. वडिलांना पण त्यांनी प्रोत्साहन केलं की तुमचा मुलगा खूप छान करतो, त्याला सपोर्ट करा वगैरे असं. मग असं करता करता मग मला जगन्नाथ जाधवांनी मला सातारा, सांगली, बाबुळगाव, शेवगाव अनेक ठिकाणी एक लहान मुलांना घेऊन जातात तसं त्यांनी ते मला बोटाला धरून घेऊन जायचे आणि कीर्तन वगैरे असायचे. त्या कीर्तनामध्ये सुद्धा मला तिथं संधी द्यायची. हरिभक्तपरायण कल्याण महाराज काळे पाटील यांच्या कीर्तनाबरोबर यांच्यासोबत मी कीर्तन करायला जायचो. मग कीर्तन करत असताना महाराजांचं कीर्तन सुरू होण्यापूर्वी किंवा मग संपल्यानंतर महाराज मला एक 5-10 मिनिटं बोलायला संधी द्यायचे. आणि अण्णांचे आणि काळे महाराजांचे खूप चांगले संबंध होते. त्यावेळेस अण्णा म्हणायचे महाराजांना की महाराज हसन हा आता माझा नाही म्हणे, आता तुमचा झाला म्हणे, आता तुम्ही याला संधी द्यायची म्हणे, याला चांगलं पुढे घेऊन जायचं. मग तेव्हापासून मला महाराजांचं पण मला मार्गदर्शन मिळालं. त्यांचं माझे गुरुबंधू हमीदभाई सय्यद, त्यांना सुद्धा खूप चांगलं मार्गदर्शन असतं आदरणीय कल्याण महाराज काळेंचं. मग असे करता करता भरपूर आयुष्यामध्ये पर्टिक्युलर कुणी गुरु नसतो जो आपल्याला चांगलं मार्ग दाखवतो, जो आपल्याला संधी उपलब्ध करून देतो किंवा जो आपल्याला चांगली माहिती सांगतो, तो आपला गुरु निश्चित आहेत. आणि म्हणून या सगळ्या गुरुवर्यांच्या माध्यमातून मी आज कुठेतरी माझी प्रबोधनाची वाटचाल चालू आहे. त्याबद्दल मी त्यांचा पण खूप मनापासून आभार व्यक्त करतो. नक्कीच सर, आपण असं म्हणतो की जे आपल्यावर संस्कार होतात ते अगदी लहानपणापासून होतात आणि ते संस्कार तुमच्यावर तुमच्या आजीने केले की एक महाराजांविषयीची सुरुवात जाणून घेण्याची ही तुमची खूप सुरुवातीपासून त्यांनी करून दिली. तर सर, महाराजांविषयी बोलायला तुम्ही सुरुवात कधीपासून केली आणि ती सुरुवात कशी झाली होती? मी साधारणतः 2008 मध्ये मी म्हटल्याप्रमाणे माझा जो मित्र होता वसंत कदम, त्यांच्या कॉलेजमधून माझी सुरुवात झाली. तिथून माझ्या मित्रांना आवडलं, त्यांनी मला प्रोत्साहन दिलं. मग असं करता करता ते व्याख्यान आमच्या कॉलनीमध्ये मग अण्णांच्या थ्रू बाबुळगाव, सातारा वगैरे त्या ठिकाणी झाली आणि अशा हळूहळू होत गेलं. मग सर, तुम्ही आता सांगितलं की अगदी लहानपणापासून तुम्हाला जी आहे ती आवड लागली होती. तर पहिल्यांदा अशी कुठली स्पर्धा होती का की ज्याच्यामध्ये तुम्ही भाग घेतला आणि त्यानंतर मग तुमची सुरुवात झाली? मी पुण्याला गिगा स्पेस म्हणून एक कॉल सेंटर होतं. त्या कॉल सेंटरमध्ये मी कस्टमर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होतो, कार्यरत होतो तिथं. आणि IT क्षेत्रामध्ये किंवा कॉल सेंटरमध्ये वेगवेगळ्या विकली स्पर्धा असतात. त्या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी अनेक इव्हेंट त्या ठिकाणी राबवले जातात. मग त्या माध्यमातून बरेचसे जे एक्झिक्युटिव्ह असतात, कर्मचारी असतात, ते त्यामध्ये पार्टिसिपेट करत असतात. आणि मी सुद्धा त्यामध्ये पार्टिसिपेट करायचो. प्रत्येक वेळेस माझा नंबर प्रथमच यायचा, असे मी त्या प्रयत्नाने उतरायचो. मग सुरुवात म्हटलं आपण वक्तृत्वाने करूयात. मग त्या ठिकाणी मी वक्तृत्वाने सुरुवात केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यावेळेस थोडंसं मी अभ्यास केलेला होता. मग ते प्रेझेंटेशन केलं. त्याच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचेसुद्धा भाषणं खूप गाजायचे त्यावेळेस, आत्तासुद्धा गाजतायत. मग ते एक आकर्षक वाटायचं होतं. मग मी ते सुद्धा पाठ करायचो, प्रेझेंटेशन करायचो, भारी वाटायचं. प्रत्येक मित्र मला एक वेगळी राजसाहेबांच्या नावाने हाक मारायचं किंवा मग असे वेगवेगळे खूप तेव्हा माझी सुरुवात झाली. सर, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची बरीचशी व्याख्यानं तुम्ही केली आहेत. तर मुळात या गोष्टीची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली होती आणि हे सगळं करण्यामागचा तुमचा उद्देश काय होता? मी ज्यावेळेस लहानपणी असायचो,
आमचे शिक्षक ज्यावेळेस आम्हाला छत्रपती पुस्तकातून शिकवायचे, तर त्यावेळेस मला एक आकर्षक तर वाटायचंच, पण मला महाराजांच्या नावाचं इतकं वेड लागलेलं असायचं. लहानपणी माणसाला काही कळत नसतं की आपण जो दिवसभरात विचार करतो तोच विचार रात्री कधी कधी नाही का आपल्याला आठवतो किंवा मग आपण झोपेत बरोबर करत असतो. आमची कारखाना कामगार वसाहतीमध्ये छोट्याशा खोल्या असायच्यात. मग ज्यावेळेस आम्ही झोपायचो, झोपल्यानंतर रात्री 12-1 वाजता कधीतरी डचकून उठायचो आणि मध्येच म्हणायचो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी. वडिलांना, आईला आणि वडिलांना किंवा माझे भावंड जे असायचे त्यांना असं वाटायचं हा नेमकं याला होतं काय, नेमकं आजार बिजार आहे काही. मग अशा काही गोष्टी असायच्यात. रात्री उठून सुद्धा मी बरतळत असायचो आणि बघता बघता असं हळूहळू 7वी-8वी पर्यंत मी ज्यावेळेस गेलो, तर गेल्यानंतर असं न कळत कधीतरी असं कानावर पडायचं. खरं तर आपला समाज हा समाजाभिमुख व्यक्तिमत्व आहेत आपल्या पूर्ण राज्यामध्ये किंवा भारत देशामध्ये. लोक खूप चांगले आहेत, लोकांची मानसिकता खूप चांगली असते. फक्त आपण जशी आपली दृष्टी असेल तसं आपली सृष्टी दिसत असते आणि म्हणून आपण प्रत्येकाकडे सकारात्मक दृष्टिकोनातूनच पाहिलं पाहिजे. म्हणजे मी म्हणतो असं अर्थ याचा वेगळा काही नाही आहे, पण न कळत असं कुठंतरी एक कानावर पडायचं की महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मुस्लिम विरोधक वगैरे अशा काही गोष्टी कानावर पडायच्या. त्यावेळेस मला एक सल असायची माझ्या मनामध्ये की नाही बाबा, एवढा मोठा जाणता राजा, लोककल्याणकारी राजा, आणि कदाचित त्यावेळेस सुद्धा 1-2 म्हणजे काही लोक सोडली तर सगळीच लोक वाईट होती अशातलं काही भाग नव्हता. मग एका माणसांमुळं आपला म्हणजे समाजाच्या विरोधात शिवाजी महाराज आहेत असं जर कोणी बिंबवत असेल तर मग आपण याच्यावर चांगलं सखोल अभ्यास करूयात आणि आपण याच्यातून जे चांगलं आहे समाजाला देण्यासारखं आहेत आणि समाज एक संघ राहिला पाहिजे, जातीय दंगली वगैरे ह्या गोष्टी नाही घडल्या पाहिजेत. मग त्या अनुषंगाने आपण प्रयत्न करून आपण समाजाचं प्रबोधन करूयात. मग असं माझ्या वाचण्यात बरेचसे पुस्तक आले, त्यांचं सुद्धा पुस्तक वाचलेत, विश्वास पाटलांचं सुद्धा पुस्तक वाचलेत, प्राध्यापक मामा देशमुखांचं सुद्धा पुस्तक वाचलेत, प्रभाकर बागुलांचं पुस्तक वाचलेत, श्रीमंत शिवाजीराव कोकाटेंचं पुस्तक वाचलेत, गोविंद पानसरेंचं पुस्तक वाचलंय, अनेक पुस्तकं वाचलीत. त्या पुस्तकातून मला काय चांगलं मिळतंय आणि मी समाजाला काय चांगलं देऊ शकतो हे मी पाहिलं आणि त्या अनुषंगाने मी वाटचाल चालू केली. त्याच्यामध्ये मला मुस्लिम समाज हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये होते असे बरेचसे दाखले मला मिळालीत. एवढंच नाही, ती मी बखर, समकालीन इतिहास, गोविंद परमानंद नेवासकर आपल्या नेवाशा तालुक्यामध्ये खेळडे परमानंद म्हणून गाव आहे, ते तिथले ते कविवर्य होते. ते मग ते शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये असायचे, ते समकालीन इतिहासकार होते की छत्रपती शिवाजी महाराज असे बसायचे आणि त्यांच्या समोर बसून ते गोविंद परमानंदेंनी ते इतिहास लिहिलेला आहे. तो इतिहास म्हणजे मालोजी राजे भोसल्यांपासून तर छत्रपती शिवाजी महाराज हे पन्हाळगडच्या वेढ्यातून निष्ठेपर्यंत टोटल 31 अध्याय त्यांनी पूर्ण केलेले आहे आणि 32 अध्याय हा अपूर्ण आहे. कदाचित ते त्यावेळेस हयात नसतील आणि इथपर्यंत त्यांनी लिखाण केलेलं आहे. त्या लिखाणामध्ये सुद्धा अनेक वेळेस आपल्याला मुस्लिम समाज हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत होते असं आपल्याला त्यावेळेस पाहायला मिळतं. कारण माझ्याकडे पुस्तक आहेत, ग्रंथ आहेत, काही बकरींचे पत्र आहेत, समकालीन पत्र आहेत. याच्यावरून मी जो मला असं वाटतं की आपण समाजामध्ये हे रुजवायला पाहिजे आणि जात धर्म हा मंदिर आणि मशिदीच्या आतमध्ये ठेवून आपण सर्वजण छत्रपतींचे मावळे आहोत, भारत देशाचे सुपुत्र आहोत, हा एक संदेश देण्याचा मी याच्यातून प्रयत्न करतो आणि हेच महत्वाचं आहे मला असं वाटतं. नक्कीच सर, आपण असं म्हणतो की व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आणि प्रत्येक समाजामध्ये जितकी चांगली माणसं असतात तितकीच वाईट माणसं सुद्धा असतात. पण कसं होतं ना, एखाद्या माणसाने एखादी गोष्ट वाईट केली तर पूर्ण आपण त्या समाजालाच बदनाम करतो की हा समाज म्हणजे असाच आहे, पण तसं खरं तर नसतं. प्रत्येक ठिकाणी चांगली माणसं ही असतातच. सर, शिवव्याख्यानाच्या माध्यमातून समाजात काय बदल घडतो असं तुम्हाला वाटतं? आता विशेष म्हणजे पूर्वीच्या काळी असायचं शिवजयंती वगैरे निघली तर मग वैयक्तिक मी अनुभवलेले असे आहेत की शिवजयंती निघली तर गावामध्ये खूप आनंद उत्सव साजरा केला जायचो, पण विशिष्ट समाजात त्यामध्ये इन्क्लूड असायचा. पण आता परिस्थिती बदललेली आहे, काळ बदललेला आहे आणि काळाच्या ओघामध्ये माणसाची विचारसरणी सुद्धा बदललेली आहे. आज मला खूप अभिमान वाटतो की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती फक्त एक माझा हिंदू समाज करत नाही आहे, तर माझा बौद्ध समाजसुद्धा करतोय, माझा मुस्लिम समाजसुद्धा करतोय. याचं उदाहरण आहे की सोलापूरमध्ये मागच्या वर्षी अतिशय भव्य दिव्य मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज
महाराजांची त्या मुस्लिम समाजाने काढलेली होती. बौद्ध समाजसुद्धा त्याच पद्धतीने समोर येतोय. मातंग समाजसुद्धा येतोय. म्हणजे आज महाराज हे कोणत्या एका विशिष्ट जाती धर्माचे दैवत नाही आहे, तर 18 पगड जातीचे रयतेचे राजे आहेत आणि या राजाची मिरवणूक सगळेजण करतायत. मागच्या वर्षी आम्ही माझ्या गावामध्ये आमच्या मशिदीमध्ये सुद्धा आम्ही शिवजयंती साजरी केलेली होती. अनेक ठिकाणी मुस्लिम बांधव एकत्र आलेले होते, रॅली काढलेली होती. लहान लहान शाळेतले मुलं एकत्र आले होते, उर्दू शाळेतले. त्यांनी छत्रपतींचा नामघोष केला. महाराजांच्या पुतळ्यापाशी जाऊन खूप भव्यदिव्य त्या ठिकाणी योजना नियोजित करून महाराजांच्या विषयी त्या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यात आले. त्यावेळेस माझे मार्गदर्शक असणारे रफिक भाई सय्यद सुद्धा आमच्यासोबत होते. त्यानंतर तौसिफ सय्यद सर सुद्धा होते, बशीर सर मौलाना होते आणि माझे मित्र वसंत कदम होते. त्यानंतर अनेक असे माझ्या समाजातले अनेक घटक होते की त्या ठिकाणी मानवंदना देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार केला. म्हणजे आता जातीपातीच्या पलीकडे सुद्धा शिवाजी महाराजांना ओळखलेलं आहे लोकांनी. त्यामुळे आज या व्याख्यानाच्या माध्यमातून एवढा तर बदल नक्की झालेला आहे. आणि मीच काय तर तुमची माझी आपली सर्वांची जबाबदारी आहे, एक मुस्लिम व्यक्ती म्हणून नाही तर आपण एक समाजाचे एक चांगलं कर्तव्यदक्ष आपण व्यक्तिमत्व म्हणून समाजामध्ये जाऊन प्रत्येक व्यक्तीने छत्रपतींच्या विचारांचा जागर केला पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त ढाल आणि तलवार घेऊन लढाईच केल्या नाही, तर त्यांनी एक विचार सुद्धा दिलेला आहे, समतेचा, बंधुत्वाचा, न्यायाचा, समानतेचा एक विचार दिलेला आहे. शिवाजी महाराजांनी ची दूरदृष्टी जर पाहिली तर समाजाला एक आदर्श निर्माण करणारे आहे. एक उत्तम अभियंते होते. छत्रपती शिवाजी महाराज एक शेतकऱ्यांप्रती एक आदरभाव त्यांचा होता. कलाकारांविषयी तर प्रचंड त्यांना संवेदनशील एक भावना होत्या. स्त्रियांसाठी तर एक समर्पित भाव त्यांच्या मनात होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये 18 पगड जातीचा प्रत्येक माणूस हिंदू, मुसलमान, महार, मांग, कोळी, कासार, सुतार, चांभार, न्हावी, मल्ल, साळी, माळी, गुरव, जोशी, भिल्ल, वडार, चंभार ही सगळी लोक, या सगळ्या लोकांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याग केला. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं अवलोकन, त्यांच्या कार्याचं मार्गदर्शन आजही जगाला एक प्रेरित आहेत. आपणच फक्त काय म्हणतो की महाराष्ट्रात शिवजयंती साजरी केली, पण नाही, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. परदेशामध्ये सुद्धा ऑस्ट्रेलिया, अमेरिका, पाकिस्तान, अफगाणिस्तान अनेक ठिकाणी महाराजांची जयंती साजरी केली जाते. मागच्या वर्षी 19 फेब्रुवारीचं शासकीय अधिकारी आणि कर्मचारी बहुउद्देशीय सेवाभावी संघटना आहे, ही महाराष्ट्रभर कार्यरत आहेत. त्याचे जे संस्थापक अध्यक्ष मार्गदर्शक माझे प्रदीपजी पोळ साहेब आहेत आणि ते दरवर्षी 1 तारखेपासून तर 19 तारखेपर्यंत वेगवेगळे विषयावर, छत्रपतींच्या जीवनचरित्रावर वेगवेगळे विषयावर व्याख्यान आयोजित करत असतात. आणि 18 तारखेला ओझरला जातात आणि ओझरला एक व्याख्यान झाल्यानंतर शेवटचं 18वें व्याख्यान, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ओझर ते शिवनेरी असे 19 किलोमीटर, 19 तारखेला 19 किलोमीटर पायी चालून छत्रपती शिवाजी महाराजांना शिवनेरी किल्ल्यावर मानवंदना देत असतात. ते त्यांचे सर्व सहकारी अधिकारी बांधव असतात. मागच्या वेळेस मी सुद्धा त्यांना जॉईन झालेलो होतो. साहेबांचं मला चांगलं मार्गदर्शन पण असतं आणि त्यांची एक भावना असते की समाजामध्ये महाराजांचा विचार पेरला गेला पाहिजे, त्या अनुषंगाने मार्गक्रमण केलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर 22 तारखेला मी मध्य प्रदेशला ग्वालेर म्हणून तिथं शहर आहे, ते ग्वालेरमध्ये माझं व्याख्यान होतं महाराष्ट्र समाजाच्या वतीने. त्याच्यानंतर आग्र्याला पण किल्ल्यामध्ये व्याख्यान होतं. दिल्लीला पहाडगंज मध्ये माझं व्याख्यान होतं. म्हणजे सलग मी 22 तारखेपासून तर 1 मार्चपर्यंत बाहेर होतो मी. म्हणजे बाहेरच्या राज्यामध्ये सुद्धा छत्रपतींविषयी मोठमोठे कार्यक्रम नियोजित केले जातात आणि त्या ठिकाणी मलाही बोलवलं जातं. हे माझं खूप महंत भाग्य आहे की छत्रपतींची सेवा करता करता आज महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा प्रबोधन करण्याची संधी मला मिळते. ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची बाब आहे की एक मुस्लिम व्यक्ती बाहेर जाऊन छत्रपतींविषयी मार्गदर्शन करण्यासाठी किंवा व्याख्यान करण्यासाठी बोलवलं जातं आणि मला ते मान मिळतं. ही माझ्यासाठी खूप मोठी पर्वणी असते. सर, आज आपण शिवजयंती साजरी करत आहोत आणि महाराजांकडून खूप साऱ्या गोष्टी आहेत की आपण प्रत्येकाने शिकल्या पाहिजेत. खरं तर महाराज आहेत, आपण त्यांना मानतो. 18 पगड जातींना सोबत घेऊन ते चालले. तर त्यांच्याकडून असे कुठले गुण आहेत की जे आपण प्रत्येकाने किंवा आजच्या तरुणाने घ्यायला हवेत? आज महाराजांचा प्रत्येक गुण हा अवलोकनासारखा आहे, त्याच्यावर मार्गक्रमण करण्यासारखं आहे. आणि सध्याची परिस्थिती आपण 21व्या शतकामध्ये जगतो ताई, स्पर्धेच्या युगामध्ये आपण जगतोय. आज आपण राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण मानवता धर्म आपण हा जोपासला पाहिजे. आज धर्मामध्ये तेढ, समाजामध्ये तेढ, जातीमध्ये तेढ. आज आपण सत्सद विवेक बुद्धी ठेवून, चिकित्सक वृत्ती ठेवून आणि अभ्यासू प्रवृत्ती ठेवून आपण कधीच कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करत नाही. पहिल्यांदा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे,
त्याच्यानंतर पूर्वीच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी धर्मसत्ता ही राजसत्तेवर प्रबळ होता कामा नये याची काळजी घेतलेली होती. धर्मसत्ता ही धर्मसत्तेच्या बाजूला असायची, राजसत्ता राजसत्तेच्या बाजूला असायची. या दोघांमधलं समीकरण कधी एकत्रित केलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी. मग आपण सुद्धा आधुनिक कालखंडामध्ये जगत असताना, विज्ञान युगामध्ये वावरत असताना आपण सुद्धा सत्सद विवेक बुद्धी आपण केली पाहिजे की हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, बौद्ध, मातंग ही सगळ्या लोकांनी कोणत्याही राजकीय लोकांच्या भूलथापेला बळी न पडता आपला धर्म काय आहे, आपलं कर्म काय आहे, आपण कसं ते जोपासायला पाहिजे या माध्यमातून आपण ते करणं गरजेचं आहे. कारण पूर्वीच्या काळी सिंधुबंदी होती आणि समुद्रामध्ये कुणी पाय टाकत नव्हतं, पाण्याचं उल्लंघन कुणी केलं जात नव्हतं. जर कुणी पाय टाकेल तर त्याला धर्माच्या माध्यमातून पाप लागतो आणि त्याला धर्मातून बाहेर काढलं जायचं शिवरायांच्या काळामध्ये. आणि म्हणून त्याला घाबरून कुणी सिंधुबंदी करत नव्हतं किंवा मग समुद्रामध्ये कुणी जात नव्हतं. पण याचा गैरफायदा कोण घेत होतं? पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच, डच ही सगळी लोक समुद्राच्या मार्गातून यायचीत, स्वराज्यामध्ये सामील व्हायचीत, इथं बस्तान बांधायचीत आणि बांधल्यानंतर इथं लोकांवर अन्याय, अत्याचार, जुलूम करायचे. आणि अशा गोष्टी महाराजांच्या समोर आल्यात. मग महाराजांनी विचार केला की आपण समुद्राच्या मुसक्या आवळून समुद्राचं उल्लंघन करून सीमाबंदी हटवू आणि सीमाबंदी हटवल्यानंतर आपण तिथं जहाजाची मोठमोठे कारखाने उभे करू, जहाजे तयार करू, जेणेकरून आपल्या इथल्या लोकांना हाताला काम मिळालं पाहिजे आणि इथली तरुण मुलं ही कामामध्ये व्यस्त होऊन आणि स्वराज्यासाठी कामी येतील. ही भावना छत्रपती शिवाजी महाराजांनी धरली आणि म्हणून शिवाजी महाराजांनी सिंधुबंदी हटवली, समुद्रामध्ये जहाजाची कारखाने उभे केली आणि जहाजं बांधली, जहाजाची उभारणी केली. पण त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना प्रचंड लोकांनी विरोध केला, पण त्यांचं काही करू शकत नव्हते. कारण महाराज हे सर्व सत्ताधीश होते. सर्व सत्ताधीश असताना शिवाजी महाराजांना या ना त्या मार्गाने कळत न कळत काही गोष्टी कानावर आल्यात की महाराजांना बाहेर काढायचं धर्मातून किंवा जातीतून. त्यावेळेस महाराजांनी आदेश दिलेला होता, आमचा धर्म आम्हाला कुणी शिकू नये, आम्हाला धर्माची परिभाषा सांगू नये, गोर गरीब लोकांचं लोककल्याणकारी राज्य निर्माण करण्याचा आम्ही जो पण घेतलेला आहे तो पूर्णत्वाकडे जाताना आम्हाला पाहायला मिळतोय. तुम्ही धर्माचे ठेकेदार असाल तर तुम्ही फक्त धर्मकार्य करावं, आमच्या राजकार्याकडे तुम्ही नाही का लक्ष देऊ नये. कारण धर्मसत्ता ही धर्मसत्तेच्या जागेवर आहे, ठीक आहे, आणि राजसत्ता ही राजसत्तेच्या जागेवर आहे. धर्मसत्ता जर राजसत्तेवर प्रबळ झाली तो राजसत्ता किंवा राज्य करणारा व्यक्ती तो लोकांना न्याय देऊ शकत नाही. म्हणून मला लोकांना न्याय द्यायचा आहे, म्हणून तुम्ही मला ते शहाणपणा शिकू नका, असं परखड शब्दामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये इतिहासामध्ये आपल्याला संदेश दिलेला आहे. त्याचबरोबर नेताजी पालकर, बजाजी नाईक निंबाळकर यांचं धर्म परिवर्तन झालेलं होतं. महाराजांना कळलं की यांचं धर्म परिवर्तन झालंय. महाराजांनी चिकित्सा केली, अभ्यास केला की यांचं बळजबरीने धर्मांतर झालेलं आहे की हे स्वतःहून गेलेत. मग त्याच्यानंतर त्यांना विचारण्यात आलं की नेताजी पालकर, बजाजी नाईक निंबाळकर यांना की ते म्हणालेत की महाराज आम्हाला आपल्या स्वधर्मात यायचे आहेत. महाराजांनी त्यांचं शुद्धीकरण केलं, पुन्हा धर्मामध्ये घेतलं. पण लोकांना विरोध होता की त्यांना धर्मामध्ये घ्यायचं नाही, म्हणून ते एकदा बाटला गेलेला माणूस स्वधर्मामध्ये कधीच येता कामा नये असा फतवा काही त्या कथाकथित लोकांनी काढलेला होता. महाराजांनी त्यांना झुगारून स्वतःच्या स्वधर्मामध्ये नेताजी पालकर आणि बजाजी नाईक निंबाळकर यांना घेतलं. आणि त्याच्यानंतर एवढं असूनही कोण फतवा काढला की यांना जरी धर्मामध्ये घेतलेलं असेल तरी यांच्या संग कुणी बोलायचं नाही. मग महाराजांनी एक शक्कल लढवली की आपण स्वतः यांना घेऊन सुद्धा लोक बोलत नाहीये, तर महाराजांनी त्यांची मुलगी नेताजी पालकर यांना दिली, बजाजी नाईक निंबाळकर यांना दिली. आपल्या 2 मुली या 2 पालकर आणि निंबाळकर घराण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. कारण माझ्या मुली जर यांच्या घरामध्ये गेल्या तर त्यांचं आणि माझं घराण्याचं जे उठाव आहे किंवा जे मान आहे ते समान राहील. आणि त्याच्यानंतर नेताजी पालकर आणि बजाजी नाईक निंबाळकर यांना महाराजांपेक्षाही जास्त चांगला मान मिळाला. हे धर्मसुधारक छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी जात धर्म कधी पाळला नाही. समाजाचं, राज्याचा उद्धार करायचा असेल तर आम्हाला जात धर्म हे मंदिर, मशीद आणि घराच्या 4 भिंत आणि चौकटीमध्ये ठेवणं आम्हाला काळाची गरज आहे. ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण होती. म्हणून माझ्या तरुण बांधवांना विनंती करायची आहे की आपण सर्वजण शिवभक्त आहोत, पण आपण शिवभक्त
त्या शिवभक्ताची ज्योत आपण आपल्या हृदयामध्ये तेवत असताना, आपण हिंदू असेल, मुसलमान असेल, आपण सगळे एक आहोत. आपल्याला फक्त एकमेकाला समजून घ्यायचं आहे. कोण्या राजकारणाच्या किंवा कोण्या राजकीय व्यक्तीच्या भूलथापेला बळी न पडता आपण सद्सद विवेक बुद्धीने आपण तो विचार करूनच आपण पुढचा पाऊल उचलला गेला पाहिजे. कारण घर गरिबाचं जळत असतं, श्रीमंताचं घर कधीच जळत नसतं. राजकीय लोकांचे जे मुलं असतात ते स्टडी रूममध्ये असतात आणि सर्वसामान्य लोकांची मुलं जे असतात ते रस्त्यावर असतात, ते कस्टडीमध्ये असतात. म्हणून आम्हाला कस्टडीमध्ये नाही तर आम्हाला ACच्या हॉलमध्ये बसून अभ्यास करून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. तर राजकीय लोकांच्या नादी लागून आपल्याला ते पूर्ण करायचं नाही आहे. ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. ते आपण शिवचरित्रातून आपण शिकली गेलं पाहिजे. सर, आतापर्यंत तुम्ही कुठे कुठे शिवव्याख्यान केलं आहे आणि आतापर्यंतचा एकंदर तुमचा प्रवास कसा होता, अनुभव कसा होता? आत्तापर्यंत मला महाराष्ट्रातून मी भरपूर ठिकाणी व्याख्यान केलेले आहेत. जवळजवळ 1000च्या आसपास व्याख्यान माझी पूर्ण झालेली आहेत ताई. मी विविध विषयांवर बोलतो छत्रपतींच्या, त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या वेगवेगळ्या जीवनकथा, संघर्षमय जीवनावर असेल त्यांच्यावर बोलतो. अण्णाभाऊ साठेंचं जीवनचरित्र असेल, महात्मा फुलेंचं जीवनचरित्र असेल, या सगळ्या गोष्टीवर मी बोलत असतो. आणि आपली महाराष्ट्राची लोक ही खूप चांगली आहेत आणि खूप प्रेम देणारे आहेत. प्रत्येक ठिकाणी मला भरभरून प्रेम मिळतं आहे. महाराष्ट्राच्या बाहेर जरी गेलं तर तिथूनही आपले महाराष्ट्राची लोक आहेत बाहेर, ते सुद्धा खूप प्रेम देतात. आणि एक चांगला अनुभव येतो की वेगवेगळ्या कार्यक्रमातून आपल्याला वेगळं वेगळं काहीतरी शिकायला मिळतं. आणि प्रत्येकजण एक माझ्या घरातला, माझ्या कुटुंबातला व्यक्ती आहेत असेच मला त्या ठिकाणी वागणूक देत असतात. सर, आत्ताच तुम्ही सांगितलं की बऱ्याच ठिकाणी तुम्ही शिवचरित्रावर आधारित असणारी व्याख्यानं केली आहेत. प्रत्येक ठिकाणचा तुमचा अनुभव सुद्धा वेगवेगळा असतो. आता सध्या तुम्ही कुठं शिवव्याख्यान करत आहात किंवा करणार आहात? तर माझं व्याख्यान आता 7 तारखेला राजूर प्रकल्पामध्ये झालं होतं. त्याच्यानंतर परवा दिवशी संभाजीनगर, जुनं औरंगाबाद जे आपण म्हणूयात, तिथं झालं. त्यानंतर नाशिकला माझं व्याख्यान झालं. या आठवड्यामध्ये भरपूर व्याख्यान झालीत माझी. आणि आजसुद्धा आपल्या शिरूरजवळ व्याख्यान झालं माझं. त्याच्यानंतर या आता शिवजयंती 19 तारखेला आहे, तर आता हे शेड्यूल चालूच झालेलं आहे. पण महिन्याला भरपूर व्याख्यानं असतात, कार्यक्रम असतात, स्कूल कॉलेजमध्ये असतात. स्कूल कॉलेजमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थी भगिनींना मार्गदर्शन असतं प्रेरणादायी. आपण कसं जगलं पाहिजे समाजामध्ये, आपल्या आईवडिलांची जबाबदारी काय असते. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे प्रत्येक आईबापाचं स्वप्न असतं की आपल्या मुलीने मोठं व्हावं, शिकावं. तिच्या कोणत्याही वाईट कृत्यामुळे आपलं मन हे आपलं मस्तक खाली जाता कामा नये. याच्यावर मी प्रभावीपणे मुलींना एक भाषण व्याख्यान म्हणून नाही तर एक संवाद त्यांच्याशी साधून त्यांना एक मार्गदर्शन करत असतो ना. अनेक मुलांचा त्या ठिकाणी रिप्लाय येतो, फीडबॅक येतो की सर तुम्ही खूप छान सुंदर असं मार्गदर्शन केलं. कारण आज काळाची गरज आहे हो मुलींना. कारण आपण 21व्या शतकामध्ये जगत असताना की आपण आपले जे भान आहे, कारण आईवडील आपल्या मुलांना भरपूर देतात, खूप सरेंडर होतात त्यांच्याशी, पण मुलांनी त्याची कदाचित काही मुलं असतात ते जाणीव असते, काही मुलांना नसतं सहज मिळाल्यामुळे. म्हणून त्या कॉलेजच्या माध्यमातून म्हणा, विद्यालयाच्या माध्यमातून म्हणा, एक त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी परिवर्तन होताना मला दिसतंय. मला फोन येतात, मेसेजेस येत आहेत आणि आपल्याला कळतं आहे की आपण खरंच मुलांच्या मनामध्ये, हृदयामध्ये घर करतोय आणि त्या अनुषंगाने ते होताना दिसतंय. आणि गरज आहे मुलांसाठी, विशेष म्हणजे मुलींसाठी. म्हणजे आज जे वातावरण चाललं आहे, बरंचसं आपण हे करतो, ज्याच्यावर राजकारण चालू आहे ते, हे खऱ्या अर्थाने आपण आपल्या आईवडिलांच्या माध्यमातून मुलींना एक तर मार्गदर्शन केलं पाहिजे. आणि स्कूल कॉलेजमध्ये असताना सुद्धा मुख्याध्यापक असेल किंवा संबंधित जे सांस्कृतिक कमिटीचे जे कार्यकारिणी असेल त्यांनीसुद्धा एक चांगले व्याख्यात्यांना बोलून त्यांचं समुपदेशन किंवा मार्गदर्शन त्यांना करणं गरजेचं आहे. हे मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाचं. सर, आताच तुम्ही सांगितलं की शाळा, कॉलेजेस आणि सोबतच वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही व्याख्यानं करता. तर आतापर्यंतच्या तुमच्या प्रवासामध्ये असं एखादी लक्षात राहणारी आठवण की तुम्ही काहीतरी त्या व्याख्यानात बोलले आहात आणि त्या गोष्टीचा एखाद्या विद्यार्थ्यावर किंवा विद्यार्थिनीवर खूप मोठा परिणाम झाला आणि त्यात झालेला बदल तुम्हाला लगेच कळालाय, असं काही? पुण्यामध्ये विश्रांतवाडीमध्ये एक हॉस्टेल आहे, शासकीय हॉस्टेल. त्या हॉस्टेलमध्ये विविध उपक्रम राबवले जातात. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वेगवेगळे व्याख्याते बोलवले जातात. आणि त्यावेळेस माझं व्याख्यान होतं आणि त्या व्याख्यानादरम्यान मी ते हॉस्टेलची पाहणी करत होतो. सोबत ते हॉस्टेलचे अधीक्षक होते आणि सगळे मुलं खाली मंचासमोर वाट पाहत होते व्याख्यान. म्हणजे मग मी तोपर्यंत पाहत होतो. मी एक अशा रूममध्ये एक मुलगा बसलेला होता. तो मुलगा एक वेगळ्या विचारसरणीमध्ये होता आणि
त्याचं मन मला असं वाटत नव्हतं की त्या पुण्याच्या शहराच्या आसपास असेल किंवा पुण्यामध्ये असेल किंवा त्या हॉस्टेलमध्ये असेल. त्याचं मन पुण्याच्या बाहेर कुठेतरी रमत होतं. मी पाहिल्यानंतर मी अधीक्षकांना सांगितलं, तो मुलगा इथं बसला, काहीतरी त्याला टेन्शन असेल. मग मी सहज त्याच्याजवळ गेलो, ते खांद्यावर हात ठेवला. हात ठेवल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं, त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मी पाहिलं त्याच्याकडं. पाहिल्यानंतर मी म्हटलो, का रडतोस रे तू? तो म्हणाला, काय नाही सर, थोडंसं मला नाही का बरं वाटत नाही, अनकम्फर्टेबल वाटतंय, असं तो मला म्हणाला. मी म्हटलं, टेन्शन घेऊ नको, खाली कार्यक्रम आहे, कार्यक्रम झाल्यानंतर आपण सविस्तर बोलूया असं म्हटलो. मग मी त्याला घेऊन त्याच्या गळ्यामध्ये हात टाकला आणि त्याला घेऊन खाली बसवलं. पहिल्या ओळीमध्ये माझं व्याख्यान झालं. मला त्याच्या मनाचा ठाव घ्यायचा होता, म्हणून मी अनेक विषयावर असे बोललो मी की आपली परिस्थिती माणसाला गरीब बनवत नसते आणि आईवडिलांचं स्वप्न पूर्ण, आपले आईवडील जरी ऊसतोडणी कामगार असते, त्याच्या बिचाराचे आईवडील ऊसतोडणी कामगार होते आणि तो त्याच विचारामध्ये, त्याला तेच टेन्शन त्याच्यासमोर होतं, म्हणून तो रडत होता. म्हणून मी त्याची परिस्थिती समजून घेऊन मी त्या अनुषंगाने बोललो आणि बोलल्यानंतर त्याला मी येणाऱ्या काळामध्ये त्यांचे स्वप्न त्यांच्यासमोर मी उभी केलेत आणि उभी केल्यानंतर तो मुलगा हुशार होता आणि कर्तृत्ववान होता. तो फक्त तो खचलेला होता. त्याचं मी मनाचं ठाव घेऊन त्याला मी प्रेरणा दिली त्या माझ्या व्याख्यानातून आणि त्याच्यानंतर तो आज एक 2-3 दिवसापूर्वी केंद्र सरकारचा त्याला आता पुरस्कार मिळाला, उत्कृष्ट खेळाडू म्हणून. आणि स्पर्धा परीक्षेची सुद्धा तो तयारी करतोय. म्हणजे त्याच्यातून तो आणि त्याचे आईवडील ऊसतोडणी कामगार होते आणि त्याच्यातून तो आईवडिलांना पण सांगितलं, आता तुम्ही ऊसतोडणी म्हणजे ऊस तोडायचं वगैरे काही नाही, मी आहे. मग तो काम करून, अभ्यास करून, स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेऊन ह्या सगळ्या गोष्टी तो त्याच्या खांद्यावर लिलायतपणे पेलतो. ही सगळ्यात माझ्या कार्यक्रमाचे मला एक अभिमान वाटतं की त्या सुजितला, तर नाव त्याचं सुजित आहे, सुजित बारसकर म्हणून आहे तो. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून कदाचित तो जर ऐकत असेल तर मी त्याला सुद्धा भविष्य काळामध्ये त्याला काही जरी अडचण आली किंवा काही जरी असं वाटलं, एक मोठा भाऊ म्हणून कधी पण माझ्याशी संपर्क साधू शकतो तो. आणि तो आज व्यवस्थित चांगलं प्रावीण्य मिळवत आहे. तो आज समाजामध्ये एक दिवस तो नक्कीच IAS IPS होऊ शकतो, एवढ्या त्याच्यामध्ये गुण आहे त्याच्यामध्ये तो. नक्कीच सर, ही खूप मोठी गोष्ट सांगितली तुम्ही की एखाद्याकडे सगळ्या गोष्टी असतात पण काहीतरी होतं आणि तो खचून जातो. त्याला फक्त गरज असते की 2 शब्द कोणीतरी त्याच्याशी बोलावेत किंवा त्याला थोडीशी प्रेरणा मिळावी. आणि तुम्ही हे खरंच खूप मोठं काम करताय की तुमच्या माध्यमातून एक खचलेला मुलगा आणि आता एक यशस्वी मुलगा, असा मोठा प्रवास त्याने खूप कमी वेळात केलेला आहे. सर, आदिवासी विकास विभाग आणि समाज कल्याण विभागाच्या मार्फत विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्याख्यानं सुद्धा तुम्ही करता. त्याविषयी काय सांगाल? महाराष्ट्र शासन हे समाजामध्ये अनेक जे विद्यार्थी आहेत, जे हुशार आहेत, पण त्यांना असा आधार नसतो. तर मग शासनाच्या माध्यमातून हे जे विभाग आहेत, शासकीय विभाग, या विभागाच्या माध्यमातून त्यांना चांगले सुखसोयी, विविध त्यांना सुखसोयी, त्याच्यानंतर शालेय मदत किंवा त्यांना राहण्यासाठी मदत किंवा मग त्यांना जे शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये लागणारं जे साहित्य आहे ते पुरवलं जातं, त्यांना राहण्याची व्यवस्था केली जाते. आणि खूप छान ते अधिकारी आपल्या कार्याच्या माध्यमातून त्या मुलांसाठी समर्पित भाव ठेवून ते काम करत असतात. तर ते सुद्धा वेगवेगळे असे कार्यक्रम आयोजित करत असतात. आणि आदिवासी समाजातील जे बांधव असतात, जे मुलं आहेत, ते हुशार असतात. ते म्हणतात ना, सोनारानेच कान टोचले तर कान व्यवस्थित टोचलं जातं. आता ते शिक्षक जरी ते त्यांच्यासमोर 7-8 तास समोर असतील, पण असे वेगवेगळे व्याख्यात्यांना बोलून ते मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी सांगत असतात. तर अशा अनेक गोष्टी असतात की प्रत्येक मुलगाच बुद्धिबळाने हुशार असतो असं नसतो. कोणी अभ्यासामध्ये जर हुशार असेल, बाकीचे जरी नसतील तर बाकीचे कोणी लिखाणामध्ये असतो, कोणी कलात्मक दृष्टिकोनातून असतो, कोणी गायनाच्या माध्यमातून असेल. पण काही मुलं असे असतात की ते कुठंच नसतात, पण ते वेगळ्या विचारसरणीमध्ये असतात. मग प्रेम वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ते हे करतात. मग याच्यातून काहीतरी वाईट करण्याचं ते धाडस करत असतात. ॲक्च्युली ही अशी विचार बुद्धी कोणाला येऊ नये आणि त्याच्यामध्ये कोणाची चूक पण नसते. मग त्यांचं मनाचं खच्चीकरण होऊ नये आणि त्यांना उभारी देण्यासाठी ज्यावेळेस मी जातो, गेल्यानंतर त्यांना कार्यक्रम झाल्यानंतर त्यांना खूप आनंद होतो. मग ते कनेक्ट होतात माझ्याशी कनेक्ट झाल्यानंतर ते मनमोकळेपणे माझ्याशी संवाद साधतात. त्याच्यानंतर मग मला माझा फोन नंबर घेऊन फोनवर पण कधीतरी बोलत असतात की सर आज कुठे आहे, त्याविषयी तुमचा कार्यक्रम खूप छान झालता आणि त्याच्यातून मी असं घेतलं, बरं मला मागच्या वेळेस एवढे मार्क पडले होते, मी आज एवढे मार्क पाडले, एवढ्या मार्काची माझ्याकडून हे झालेलं आहे, म्हणजे मी एवढा मार्काचा अभ्यास केलेला आहे. म्हणजे असं मनपरिवर्तन होतं मुलांचं.
मुलांचं मनपरिवर्तन झाल्यानंतर आदिवासी विकास विभागातले बरेचसे व्याख्यानं मला त्यासाठी बोलवले जातात. त्याच्यानंतर समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून माझे मित्र विशाल लोंढे आहेत, सहाय्यक आयुक्त आहेत, ते सुद्धा एका झोपडपट्टीतून शिकून मोठे झाले. त्यांची परिस्थिती खूप भयानक आणि विदारक होती, पण त्या परिस्थितीवर मात करून बिचारे आई वडील भांडे वगैरे घासायचे दुसऱ्यांचे, आणि त्या मुलांना त्या आई वडिलांनी त्या मुलांना शिकवलं. त्यांचं नाव विशाल लोंढे आहेत आणि आज ते पुण्यामध्ये सहाय्यक आयुक्त म्हणून आहेत. म्हणजे लोक जे असतात ना, गरीब परिस्थिती समोर मांडून नसते आणि परिस्थितीचं भांडवल सुद्धा केलं नाही पाहिजे, पण परिस्थिती बदलण्याची धमक आणि ताकद ज्याला समजते योग्य वेळी, तोच माणूस आपला भविष्य आणि आयुष्य घडू शकतो आणि तो समाजाला एक आदर्श असतो. म्हणजे ही अशी लोक असतात की ज्यांना जाणीव असते गरिबीची, आणि समोर जो व्यक्ती असतो जो त्याला सुद्धा समजून घेण्याची त्यांना एक बुद्धी असते. समोरच्याला समजून घेतात आणि जो गरिबातून शिकून मोठा होतो तो गरिबाला न्याय देतो. ही सगळ्यात महत्त्वाची बाब असते. सर, तुम्ही शिवव्याख्याते आहात. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या आयुष्यावर तर तुम्ही बोलतच आहात, पण सोबतच वेगवेगळे जे आपले समाजसुधारक आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा तुम्ही बोलता. तर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सुद्धा तुम्ही बोलता. तर या दोघांमधले असे कुठले गुण आहेत की जे तुम्हाला मनापासून आवडतात आणि त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी तुम्हाला विषय लागत नाही, की एकदा तुम्ही सुरू झाले की सुरूच झाले? तर त्या दोघांमधलं असं काय आहे की ते तुम्हाला जास्त आकर्षित करतं? मला खरं तर महापुरुष कोणत्याही घ्या, कोणतेही महापुरुष घ्या, ते कोणत्याही विशिष्ट एका जातीमध्ये जरी जन्माला आले तर ते जातानी मृत्यू त्यांचा होतो. ते मृत्यू झाल्यानंतर ते एका समाजाचे किंवा एका जातीचे कधीच नसतात. छत्रपती शिवाजी महाराज जरी हिंदू धर्मामध्ये जन्माला आले असले, पण ते गेल्यानंतर 4 एप्रिल 1680 मध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर ते एका जातीचे राहिलेले नाही. ते 18 पगड जातीचे रयतेचे राजे होते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा 14 एप्रिल 1891 साली त्यांचा जन्म झाला आणि 6 डिसेंबर 1956 त्यांचा महापरिनिर्वाण दिवस झाला. पण ही जी महापुरुष आहेत ते एका जातीत जन्माला आलेत, जातानी कोणत्या जातीमध्ये राहिलेले नाही आहेत, कारण त्यांनी एक विचाराचं प्रदान केलेलं आहे. त्यांनी सगळ्या लोकांसाठी, समाजासाठी त्यांनी काम केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू मुसलमान सगळ्या समाज 18 पगड जातींना घेऊन एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा कोणत्या एका विशिष्ट जाती धर्मासाठी संविधान लिहिलेलं नाहीये. आज मला असं सांगायला खूप अभिमान वाटतो की बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये प्रचंड दुःख, यातना, संघर्ष केलेला आहे. पण बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष करून सुद्धा त्यांना ज्या ज्या लोकांनी त्रास दिला त्या लोकांचा मनामध्ये राग न ठेवता त्यांच्यासाठी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी काम करून ठेवलं, ते म्हणजे संविधानाच्या माध्यमातून. आज मला खूप अभिमान वाटतो की महिलांना, आज तुम्ही माझ्या इंटरव्ह्यू घेतात, तो अधिकार म्हणजे माझ्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय. तो अधिकार म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशन नंबर ऑफ 19, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. नाही तर पूर्वीच्या काळामध्ये ताई महिलांना चूल आणि मूल याच्याशिवाय दुसरं काही पर्यायच नसायचं. कोणी घरात सासरा आला किंवा मग आपला धीर आला, त्या धीरासमोर सुद्धा जायची मुभा नसायची. नवऱ्याला सुद्धा ते कधीतरी तोंड दाखवत नसायचे. म्हणजे एवढं त्यांना प्रोटोकॉल पाळावा लागत असायचा. आज बाबासाहेब आंबेडकरांनी इंडियन कॉन्स्टिट्यूशन नंबर ऑफ 19च्या माध्यमातून, त्याच्यानंतर हिंदू कोड बिलच्या माध्यमातून, त्याच्यानंतर महिलांना प्रसूतीची जी सुट्टी आहे, प्रसूतीच्या समयी ते 6 महिन्याची सुट्टी त्यावेळेस बाबासाहेबांनी करून दिली. तो विचार बाबासाहेबांनी हिंदू महिलांसाठी केला नव्हे तर सगळ्या महिलांसाठी त्यावेळेस केलेला होता. त्याच्यानंतर असे बरेचसे आहेत. ओबीसी बांधवांसाठी इंडियन कॉन्स्टिट्यूशन नंबर ऑफ 345, 340 पासून NT, ST, OBC ह्या सगळ्या बांधव आहेत, यांच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून ते हे केले. एक खूप बाका प्रसंग आहे बाबासाहेब आंबेडकरांचा. दिल्लीच्या ग्रंथालयामध्ये बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करत होते आणि अभ्यास करता करता बाबासाहेब आंबेडकरांना कळत नसायचं की आता आपण किती वाजता बसलो आणि आता वाचत असताना किती वाजले. 24 तासांमधून 18 तास बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करायचे आणि कधी सकाळी बसायचे तर कधी दुपार व्हायची कळत नसायचं, कधी दुपार झाली तर संध्याकाळ झाली कळत नसायचं. आणि त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करत असताना पहाट झालेली होती आणि पहाटेच्या समयी त्यांना थोडंसं तहान लागली म्हणून त्यांनी आपली नजर हटवली. नजर हटवताच क्षणी समोर एक अशी खिडकी होती, त्या खिडकीच्या बाहेरून फुटपाथवरून त्यांच्या कानावर आवाज पडत होता बुटांचा आणि त्या बुटांच्या आवाजाकडे त्यांचं लक्ष वेधलं गेलं. बाबासाहेबांनी बाहेर पाहिलं आणि बाहेर पाहिल्यानंतर त्यांनी स्मित हास्य केलं. खूप आनंद झाला होता बाबासाहेबांना. ते पाहिल्यानंतर बाबासाहेब उठले, पाणी पिऊन पुन्हा येऊन बसले. बसत असताना अचानक त्यांच्या ग्रंथालयाचा डोर जो होता तो नॉक झाला. नॉक झाल्यानंतर तिथून येणारा व्यक्ती बाबासाहेब आंबेडकर आला. त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांच्या चरण स्पर्श केले आणि बाबासाहेबांना सांगू लागला की साहेब, मी आज खूप विद्वान झालेलो आहे,
मी तुमचा आदर्श घेऊन या देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झालेलो आहे साहेब. हे घ्या पेढे, मी तुमच्यासाठी आणलेले आहे, एवढं तुम्ही घ्या. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, तू माझा आदर्श घेऊन आणि माझे विचार समोर ठेवून तू हे केलं असं तू म्हणतो, तर मग माझ्यासाठी तुला एक गोष्ट करावं लागेल. तो मुलगा म्हणतो, काय करू साहेब, तुम्ही सांगा फक्त. मी माझ्या शरीराचे कातडे जरी सोलले आणि तुम्हाला त्याची जोडे जरी बनवले तर ते कमी आहे. त्यावेळेस बाबासाहेब म्हणतात, एवढी करायची गरज नाही गड्या, तुला फक्त तू आणि तुझे सहकारी मित्र ज्या फुटपाथवरून तुम्ही जॉगिंग करतात, ते जॉगिंग करत असताना जो फुटपाथ आहे त्या फुटपाथचा रस्ता बदल आणि शेजारी झोपडपट्टी आहे, त्या झोपडपट्टीच्या पावलवाटावरून तू आणि तुझे सहकारी मित्र जॉगिंग करत जा. त्या मुलाला अवलोकन झालं नाही की साहेब असे का बोललेले असावेत. मग साहेबांनी साहेबांना पुन्हा विचारायला लागला, साहेब मला आपण जे सांगितले याचं अवलोकन झालं नाही, मला थोडंसं सविस्तर सांगाल का. त्याच बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, गड्या तुझ्या फुटपाथवरून तू आणि तुझे सहकारी मित्र IAS IPS झालेले जे अधिकारी आहेत तुम्ही जॉगिंग करतात, मला माहिती नाहीये तुमच्याकडे कोण पाहत असेल, पण पाहत असताना त्यांना काय प्रेरणा मिळत असेल मला माहिती नाहीये, पण तुम्ही जो फुटपाथवरून जो ट्रॅक बदलून जो झोपडपट्टीच्या पावलावरून तुम्ही जॉगिंग जर केली, तर त्या जॉगिंग करत असताना त्या झोपडपट्टीमध्ये लहान लहान टाबरी गोल गोल चेहऱ्याची पोरं आणि त्यांचे आईवडील तुमच्याकडे पाहतील आणि पाहिल्यानंतर त्यांना सुद्धा एक अभिमान वाटला पाहिजे, त्यांना सुद्धा असं वाटलं पाहिजे की माझा सुद्धा मुलगा यांच्यासारखा IAS IPS झाला पाहिजे, एवढी प्रेरणा त्यांना मिळावी, म्हणून तू त्या ठिकाणी तुम्ही जात जा. ही एवढा सूक्ष्म आणि बारीक विचार करणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र सुद्धा खूप महान आहे, खूप मोठं आहे. हे सुद्धा आपल्याला मार्गदर्शन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जसे होते तेच छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार होते. त्यांनी सुद्धा कलाकारांच्या प्रती खूप मोठा त्या ठिकाणी संवेदनशील असायचे. दिल्लीच्या बादशहाच्या जवळ औरंगजेब बादशहाच्या दरबारमध्ये एक कलाकार काम करत होता. मी आता बाबासाहेबांचं उदाहरण सांगितलं, आता छत्रपतींचं उदाहरण एक सांगतो मी तुम्हाला. दिल्लीच्या बादशहाच्या दरबारामध्ये एक कलाकार काम करत होता. नवनवीन तो कला सादर करायचा. कला सादर करत असताना त्याला त्या ठिकाणी त्याच्या कलेला वाव मिळत नव्हता. आता साहजिक आहे, जो आहे एखादा कलाकार असेल, त्या कला सादर करत असताना त्याला समोरच्याकडून दाद मिळाली नाही, तो हिरमुसतो, त्याला प्रेरणा मिळत नाही, तो थोडासा नाही का संत शांत होऊन जातो. आणि अशी परिस्थिती त्यावेळेस आलेली होती. म्हणून तो विचार केला की बादशहाच्या दरबारामध्ये आपण नवनवीन कला सादर करतो आणि सादर करत असताना आपल्याला समोरचा जो बादशाह आहे तो आपल्याला त्या ठिकाणी वाव देत नाहीये. तो वैतागला, संतापला आणि आला थेट महाराष्ट्रामध्ये. त्याला त्या ठिकाणी पगार भरपूर मिळत होता, पैसे भरपूर मिळत होते, पण त्याला वाव मिळत नव्हता त्याच्या कलेला. म्हणून त्याने वैतागून थेट रायगडावर आला. आणि रायगडावर आल्यानंतर त्याने किल्लेदाराला सांगितलं, जी श्रीमान जी, मैं शिवजी से मिलना चाहता हूँ. किल्लेदार म्हणाला, नाही, तुला आता शिवाजी राजांना भेटता येणार नाही. त्यावेळेस तो कलाकार म्हणाला, नहीं आप कुछ भी कीजिए, बस एक बार शिवजी के मुख दर्शन हो जाए तो मेरा जीवन सफल हो जाएगा. त्यावेळेस तो किल्लेदार म्हणाला, तू काही जरी केलं तरी छत्रपती शिवाजी महाराजांना तुला आता भेटता येणार नाही. तो म्हणाला, नहीं, मैं गंगा के तीर से आया हूँ, जमुना के तीर से आया हूँ, बस एक बार शिवजी के दर्शन हो जाए तो मेरा जीवन सफल हो जाएगा. तो म्हणाला, तुला आता शिवाजी महाराजांना भेटता येणार नाही, पण तुला जर भेटायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज रायगडावर जगदीश्वराचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये जातील, दर्शनाला जातील, तिथे गेल्यानंतर तुझी भेट होईल. तू आता जाऊ शकतो तिथं. आणि गेल्यानंतर माझं नाव सांगू नको बरं, कारण तू लांबून आलेला आहे आणि तुला तसं पाठवणं मला योग्य वाटणार नाही. त्याने क्षणाचाही विलंब केला नाही. तो धावत पळत गेला थेट छत्रपती शिवाजी महाराज जिथे रायगडावर जगदीश्वराच्या मंदिराकडे जाणार होते तिथे गेला. तिथे गेल्यानंतर मंदिरात तो गेल्यानंतर त्याने दर्शन घेतलं आणि महाराजांची वाट पाहत होता येण्याची. तो इकडं तिकडं पाहायचा, विचारामध्ये पडलेला असायचा. आता महाराज येतील, महाराजांची पालखी समोर येईल, महाराज माझ्या समोर आल्यानंतर मी महाराजांसमोर कसा उभा राहणार, महाराजांसमोर बोलताना पहिलाच प्रश्न किंवा पहिलं बोलणं वाक्य काय असणार, या सगळ्या गोष्टीमध्ये तो गुरपटलेला असताना महाराजांची पालखी येताना त्याला दिसली. आणि पालखी दिसल्यानंतर महाराजांची पालखी ती जगदीश्वराच्या मंदिराच्या तिथे येऊन थबकली आणि पालखीचा पडदा सरकला. महाराज उतरून बाहेर आलेत. महाराज झपझप चढून जगदीश्वराच्या मंदिरामध्ये गेले, दर्शन घेतलं, तीर्थ घेतलं आणि डोक्याला लावून पुन्हा नियोजित कामासाठी रवाना व्हायला लागलीत. महाराजांसमोर असंख्य शेतकरी, कष्टकरी, मावळ्यांचा गरडा पडलेला होता. महाराज प्रत्येकाला विचारत होते, काय रे तुझ्या शेतामध्ये काय आहे, काय रे तुझ्या मुलीचं लग्न झालं, अरे तुझा मुलगा काय करतो. या सगळ्या प्रश्नामध्ये शिवाजी महाराज शेतकरी, कष्टकरी, मावळ्यांना विचारत असताना महाराजांची नजर स्थिरावली गेली त्या परप्रांतातून आलेल्या एका कलाकाराकडे. महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं आणि शेजारी असलेल्या किल्लेदाराला विचारलं, काय रे, हा जरा वेगळा दिसतो ना. नाही, याची देहबोली वेगळी आहे,
याचा पोशाख वेगळा आहे, याचे डोळे वेगळे बोलतात, हा नक्कीच परप्रांतातून आलेला दिसतो. तसा किल्लेदार चमकला आणि महाराजांना सांगू लागला, हा महाराज, मी तुम्हाला सांगणारच होतो, परंतु क्षणाची उसंत मिळाली नाही, त्याबद्दल क्षमस्वी आहे. परप्रांतातून आलेला आहे, गंगाच्या तीरावरून आलेला आहे, यमुनेच्या तीरावरून आलेला आहे आणि खास तुम्हाला भेटायला आलेला आहे. तो विनवणी करत होता की महाराजांचं दर्शन जर झालं, मुखदर्शन जर झालं, तर माझं जीवन सफल होऊन जाईल. त्यावेळेस महाराज जपजपपणे त्याच्या जवळ गेलेत आणि त्याच्या जवळ गेल्यानंतर अतिशय नम्रपणे आणि अदबीने महाराज त्याच्या समोर उभे राहिलेत. महाराष्ट्राचा जाणता राजा आणि प्रतिपचंद्रलेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शाह सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. ही राजमुद्रा जी आहे, ती राजमुद्रा ज्यावेळेस महाराजांचा जन्म होण्याच्या आधी शहाजी राजांनी बनवलेली होती, ती राजमुद्रा शिवाजी महाराजांच्या या प्रसंगाला त्या ठिकाणी शोभून दिसते. म्हणजे प्रतिपदेचा जो चंद्र आहे तो कलेप्रमाणे वाढत जातो, तसं शहाजी राजाचा पुत्र शिवाजी राजाचं कार्य सुद्धा हे वाढत जाणार आहे. ती एवढ्यासाठी ही मुद्रा आहे की महाराज त्याच्या समोर गेल्यानंतर अतिशय नम्रपणे विनम्रपणे ते महाराजांनी त्याच्या समोर उभे राहिलेत आणि सांगितलं, श्रीमानजी आपकी तारीफ. तसा तो म्हणाला, ओ राजन राजन, मैं कवी भूषण. महाराज म्हणतायत, अच्छा आपण कवी आहात. एवढ्या लगबगीमध्ये सुद्धा महाराज त्याच्याकडे अतिशय बारकाईने विचारपूस करत होते आणि महाराज कलाकारांविषयी खूप संवेदनशील होते आणि महाराज कलाकारांचा खूप सन्मान करायचे. आणि महाराजांनी त्यांना विचारलं की तुम्ही कवी आहात, तुम्ही कवी भूषण आहात, मी तुमच्या कविता ऐकल्यात, पाहिल्यात, वाचल्यात, परंतु आपली कविता मला ऐकण्याचा मोह आवरण्याचा झाला. आपण एखादी कविता आम्हाला सादर करून आमच्या समोर सादर कराल. त्यावेळेस त्या कवी भूषणने क्षणाचाही विलंब केला नाही, शब्दाची भडीवार आपल्या मुखामध्ये बसवली आणि असं शब्द उच्चार तो करायला लागला आणि तो मोठमोठ्याने बोलायला लागला, ओ राजन राजन, इंद्र जमी जंब पर, बाड़व असंब पर, रावण सदंब पर, रघुकुल राज है, पवनबरी बाह पर, संबुरती नाह पर, जौ सहस्र बाह पर, राम द्विराज है, दावा द्रुमदुंड पर, चीता मृगझुंड पर, भूषण वितुंड पर, जैसे मृगराज है, तेज तम अंश पर, कन्न जमी कंस पर, तोम लेंच बंस पर, शेर शिवराज है, शेर शिवराज है, ओ राजन आप शेर शिवराज है. महाराजांनी च्या समोर ज्यावेळेस ही कविता त्या कवी भूषणने सादर केली आणि सादर केल्यानंतर महाराज पुरते भारून गेलेले होते आणि महाराज त्याला म्हणतायत, नहीं नहीं कविजी, हम इतने तो बड़े तो नहीं है, आपने हमारे प्रति जो काव्य समर्पित किया है हम वैसे नहीं है. तो कवी भूषण म्हणतो, नाही महाराज, तुम्ही खूप महान आहात, तुम्ही खूप कर्तृत्ववान आहात आणि तुमचं जे कार्य आहे ते महाराष्ट्रापुरतं नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर परदेशात सुद्धा, महाराष्ट्राच्या बाहेर संपूर्ण देशात आणि देशाच्या बाहेर सुद्धा विखुरलेला आहे. महाराज म्हणतात, नाही आपण काहीही बोलू नका. त्यावेळेस कवी भूषण म्हणतो, नाही महाराज, ज्यावेळेस तुम्ही 10 नोव्हेंबर 1659 ज्यावेळेस प्रतापगडाचा रणसंग्राम गाजवलेला होता आणि त्याची नोंद 1674 मध्ये द लंडन ऑफ गॅझेट हे इंग्रजी वृत्तपत्र होतं, त्या वृत्तपत्रामध्ये पहिल्या पानावर तुमच्या नावाची बातमी छापून आलेली होती. तुम्ही कसा तो रणसंग्राम गाजवलेला होता आणि त्या पहिल्या वृत्तपत्रावर आलेलं टायटल होतं, ते टायटल असं होतं म्हणे महाराज, ते टायटल असं होतं, द किंग ऑफ इंडिया शिवाजी. म्हणजे इंडियाचा किंग कोण आहे? शिवाजी. आणि त्यावेळेस इंग्लंडमध्ये हे वृत्तपत्रामध्ये टायटल आलेलं होतं. म्हणजे त्या लोकांनी सुद्धा एक्सेप्ट केलेलं होतं, स्वीकारलेलं होतं शिवाजी महाराजांना. आणि म्हणून म्हणतोय विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज, म्हणजे विश्वाला वंदन असणारे छत्रपती शिवाजी महाराज हे या प्रसंगातून आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे शिवाजी महाराजांचं कर्तृत्व हे खूप महान आहे. फक्त आम्हाला ते कसं स्वीकारणं किंवा कसं आपण अभ्यास केला पाहिजे, समाजातून आपण काय पेरणी केली पाहिजे, हे सगळं महत्वाचं आहे. महाराजांचं नाव घेऊन राजकारण करणारे राजकीय लोक असतील, महाराजांचं नाव घेऊन समाजामध्ये जाती धर्मामध्ये द्वेष पसरवणारे लोक असेल, त्यांना माझी नम्र विनंती आहे की महाराजांच्या चरित्राचा आपण स्पष्टपणे आणि खरा मनापासून त्यांचा आपण अभ्यास करा. आणि ज्या दिवशी आपण अभ्यास करू त्या दिवशी आपल्या समाजामध्ये हिंदू मुसलमान ही दरीच राहणार नाहीये. आपण समतेचं एकतेचं मंगलमय गीत घेऊन आपण सर्व सोबत आपण एक पाऊल पुढे प्रगतीच्या दिशेने टाकूया. आणि ज्यावेळेस आपण हा प्रगतीचा पाऊल टाकू त्यावेळेस आपला भारत देश
हा महान होईल, महासत्ता होईल. आपण आपल्या भारत देशाला महासत्ता करण्याचं आपण स्वप्न पाहतोय, पण ज्या गावामध्ये, ज्या राष्ट्रामध्ये, ज्या देशामध्ये दंगली होतात, भांडणं होतात, याने आपला देश महासत्ता होऊ शकत नाही. महासत्ता व्हायचा असेल तर आम्हाला एकमेकाच्या गळ्यात हात घालून आम्हाला चालावं लागणार आहे, तेव्हा आपलं हे स्वप्न पूर्ण होईल. आणि म्हणून ह्या गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि बाबासाहेबांच्या हे प्रेरणादायी आहे आणि हेच महत्त्वाचे आहे मला असं वाटतं. सर, आत्ताच तुम्ही सांगितलं की कवी भूषण आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट कशी झाली होती, पण कवी भूषण यांच्यासोबतच कवी कलश यांचं सुद्धा नाव आपण इतिहासामध्ये ऐकतो. तर या दोन्ही कवींचा नेमका कालखंड कुठला होता? शिवरायांच्या कालखंडामध्ये कवी भूषण होते. कवी भूषण हे उत्तर प्रदेशमध्ये होते आणि उत्तर प्रदेशमधून त्यांनी औरंगजेब बादशाहच्या ते राजकवी म्हणून ते कार्यरत होते. आणि त्याच्यानंतर जे कवी कलश जे आहेत ते संभाजी महाराजांच्या कालखंडामध्ये होते ते, आणि ते संभाजी महाराजांचे कवी राजच नव्हते तर त्यांचे जवळचे आणि खास मित्र होते ते 24 तास कवी कलश हे त्यांच्या सोबत राहायचे. त्यांनी सुद्धा भरपूर काव्य वगैरे लिहिलेले आहेत आणि कवी भूषणने सुद्धा भरपूर काव्य वगैरे लिहिलेले आहेत. कवी भूषण हे साधारणतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये 1673, 72, 74च्या आसपासमध्ये आलेले आहेत अशी इतिहासामध्ये नोंद आहे. आणि कवी कलश हे खूप नंतरच्या कालखंडामध्ये शंभूरायाची ते कनेक्ट झालेले आहेत, आपल्या इतिहासामध्ये पाहायला मिळते. कवी भूषणने असंख्य 400 कविता लिहिलेल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांवर. नाशिक जिल्ह्यामध्ये बागलाण तालुका आहे, त्या तालुक्यामध्ये सालेरचा किल्ला आहे. त्या किल्ला शत्रूंच्या काबीजमध्ये होता. दिलेर खान त्या किल्ल्याचा किल्लेदार होता आणि त्याच्याकडे जवळजवळ 7,000 सैन्य होतं. आणि त्यावेळेस आपल्याकडं महाराजांकडं सैन्य कमी होतं, अवघे 600 मावळे काहीतरी होते. आणि त्यांना घेऊन शिवाजी महाराजांनी ती मोहीम आखलेली होती की सालेरचा किल्ला आपल्याला कब्जात करायचा म्हणून. आणि कब्जात करत असताना आपल्याकडे माणसं नाही आहेत, दुष्काळ पडलेला आहेत आणि जे आपण म्हणूयात की आणीबाणीच्या काळामध्ये फक्त काही लोकच शिल्लक असतात गडकोट किल्ल्यावर त्यावेळी. म्हणजे आपण भारताचं सुद्धा उदाहरण घेतलं की आणीबाणीच्या काळामध्ये राखीव 10,000चं सैन्य वगैरे असतं, ते कुठेही कोणत्याही राज्यामध्ये असतं. त्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा राखीव सैन्य 600 होतं आणि त्या 600 लोकांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी सालेरचं युद्ध त्यावेळेस आक्रमण केलं. आणि ते आक्रमण करत असताना त्या कवी भूषणने त्याचं वर्णन त्याच्या काव्याच्या माध्यमातून केलेलं आहे. तो म्हणतो, जी तो शिवराज सलहेरी को समर सुनी सुनी अश्रुने के सुसीने धड़कत है. जी तो शिवराज सलहेरी को, जी तो शिवराज सलहेरी को समर सुनी सुनी असुरुने के सुसीने धड़कत है. देवलोक नागलोक नरलोक गावे जस असहु खंगदंत खरकत है. कंठक कटक कटी से उड़ाए केते भूषण म्हणत मुख मोरे गावे जस असहु खंगदंत खरकत है. खान दलेर हुआ खान बहादुर मुद्द क्रुद्धुद्ध धरी के युद्ध धरी धरी हरि अरुंड डरकत डिग भरी. हे सगळं त्याने काव्याच्या माध्यमातून लिहून ठेवलेलं आहे. त्याचा अर्थ असा होतो, कवी भूषणने लिहिलेले जे कविता आहे की शिवाजी महाराजांनी सालेर कब्जात घेतलेला आहे, पण कसा हे घेत असताना प्रचंड घणघोर युद्ध चाललेलं होतं आणि ते पाहून शत्रूंच्या हृदयामध्ये धडकी भरलेली आहे. आणि एवढी धडकी भरलेली आहे की तिन्ही लोक पाहतायत, देवलोक, नागलोक आणि नरलोक. या तिन्ही लोकातून पाहून ते तिन्ही लोकातली लोक आपल्या तोंडामध्ये बोट घालतायत आणि बोट घालून ते विचार करतायत काय घणघोर युद्ध चालू आहे, असं ते वर्णन त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि दिलेर खान हा बहादूर आहे, शक्तिशाली आहे, प्रभावशाली आहे, तरी सुद्धा शिवछत्रपतींच्या स्वराज्यामध्ये तो नतमस्तक झालेला आहे, तो हतबल झालेला आहे. आणि हे पाहून, ते दृश्य पाहून तो सुद्धा घाबरलेला आहे. असं त्या दृश्याचं वर्णन छत्रपती शिवाजी महाराजांनी ते सालेरचं युद्धाचं वर्णन त्या कवी भूषणने लिहून ठेवलेलं आहे. आणि त्यावेळेस ते सालेरचा किल्ला कब्जात घेतलेला होता. 600 लोकांच्या विरोधात 7,000च्या विरोधात 600 लोक, हे अशी चुरशीचं युद्ध त्या ठिकाणी झालेलं होतं. आणि त्यावेळेस हिंदू मुसलमानांशी काही जाती धर्म वगैरे पाहून भांडणं होत नव्हते, कारण 5 सुलतानी सत्ता, आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही, फरीदशाही, बरीदशाही, इमादशाही, कुतुबशाही, या सगळ्या शाही सुलतानी सत्ता ज्या होत्या शिवछत्रपतींच्या जन्मापूर्वी कार्यरत होत्या. त्यांच्या आपापसामध्ये भांडणं मारामारी चाललेल्या होत्या. हा त्यांचा सत्ता संघर्ष होता. फक्त एवढंच की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं म्हणून त्याला हिंदू आणि मुस्लिमांचं स्वरूप त्या ठिकाणी देण्यात येतं, पण तसं काही नसतं. हे
औरंगजेब बादशाहने सुद्धा छत्रपतींना आग्र्याच्या भेटीच्या वेळेस निमंत्रण दिलेलं होतं वाढदिवसाच्या वेळेस, आणि महाराज इथून शंभूराजांसोबत वाढदिवसाला हजर झालेले होते. त्यानंतर त्यांची ती रणनीती वेगळी होती, तो कालखंड वेगळा होता. औरंगजेब हा बलाढ्य तो एक बलाढ्य असं राजा होऊन गेला, आणि शिवाजी महाराजांची त्याला गरज होती, आणि त्या गरजेच्या माध्यमातून त्याने प्रस्ताव पाठवला होता शिवछत्रपतींना की तुमचे राज्य स्वराज्य हे आमच्याकडे सामील करा, आणि मी तुम्हाला जहागिरी देऊ, एखादं तुम्हाला प्रांत देऊ, असं ते औरंगजेबने त्या ठिकाणी महाराजांना सांगितलं होतं. पण महाराजांनी हे सगळं कष्टातून शून्यातून उभं केलेलं होतं. ते काही जरी झालं, आपलं प्राण गेला तरी चालेल, पण हे द्यायचं नाही. आणि त्याच्यानंतर महाराजांनी औरंगजेबच्या हातावर तुरी देऊन महाराष्ट्रात आलेत. या सगळ्या खूप मोठा प्रसंग आहे. कारण एकदा शिवचरित्र सांगायला लागलं तर काय सांगावं किती सांगावं हे याचं भान नसतं. की सर, शिवव्याख्याते, समाज प्रबोधनकार आणि प्रेरणादायी व्याख्याते अशी तर तुमची ओळख आहेच आहे, पण एक कलाकार, एक अभिनेता म्हणून सुद्धा तुमची ओळख आहे. तर हे सगळं करिअर तुमचं एका बाजूला आणि अभिनय, ऍक्टिंग एका बाजूला, तर ऍक्टिंगच्या क्षेत्रामध्ये तुम्ही कसे आले? तसं पाहायला गेलं तर मी लहानपणी नृत्यसुद्धा खूप छान करायचो, कारण बरेचसे पुरस्कार वगैरे मला मिळाले आहेत, त्याच्यावरून मी म्हणतो की छान करायचो म्हणून. आणि त्यावेळेस असं लहानपणी असं टेप रेकॉर्ड किंवा व्हिडिओज वगैरे काही नसायचेच. माझ्या मित्रांकडे टी व्ही असायचा, तर मग झी टी व्हीवर एक झलक म्हणून एक प्रोग्राम यायचा, आणि त्या प्रोग्रामच्या माध्यमातून असे काही गाण्याचे शूट दाखवले जायचे. मग मी ते कॅप्चर करायचो, मग स्टेप बसवायचो. असं करता करता नवरात्रमध्ये, गणपतीमध्ये वयाच्या 2री, 3री, 4थीपर्यंत असं मग ते पार्टिसिपेट करायचो. त्यावेळेस डान्सच नाही तर चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन असतील, हातांचे हावभाव असेल, मग एखादा नृत्य असेल, ते मग अभिनयाच्या माध्यमातून कसं सादरीकरण करायचं हे त्यावेळेस मी शिकलेलो होतो, आणि ते मी सादर करायचो. पण आईवडिलांना ते आवडत नसायचं. आवडत नसल्यामुळं काय व्हायचं की वडील संध्याकाळी लवकर 7-7:30 वाजता झोपून जायचे, आणि प्रोग्राम 9 वाजता वगैरे कॉलनीतले चालू व्हायचे. तर मग मी त्यांना झोपी लावायचो, आणि मी पुढच्या रूममध्ये झोपलेलं असायचो. माझी बॅग काय नाही, पिशवी असायची वायरची, त्याच्यामध्ये आपलं काय धोतर वगैरे असायचं, ते घ्यायचो आणि बाहेर निघायचो, आणि बाहेरून कुलूप लावायचो. असं करून मी ते पार्टिसिपेट करायचो. पण दुसऱ्या दिवशी वडील कामगार होते साखर कारखान्यामध्ये, वेल्डर म्हणून काम करायचे ते. दुसऱ्या दिवशी त्या कार्यक्रमाची इतकी चर्चा व्हायची, त्यांचे मित्र म्हणायचे, अरे तुझा मुलगा काय छान नाचला. माझ्या वडिलांना प्रश्न पडायचा की हा तो लवकर झोपलेला होता आणि कस काय नाचला असं म्हणतात. मग त्यांना ते कळायचं की यांनी रात्री पार्टिसिपेट केलंय. मग घरी आल्यानंतर मला एक दिवस खूप मारलं वडिलांनी, आणि मारल्यानंतर म्हणाले तू नाच आहे का, तू नाच काम करतो का, परत नाचायचं नाही. मग असं वडील माझे प्रेमळ पण आहेत. वडिलांनी पोटाला चिमटा घेऊन, म्हणजे त्यांची एक तळमळ वेगळी होती, आणि त्यांनी आम्हाला खूप शिकवलं, वाढवलं, आणि एक संवेदनशील होते माझ्याप्रती, आहेत ते अजून सुद्धा. मला त्यांचा खूप म्हणजे सपोर्ट आहेत. आणि मला मारलं वगैरे ते आई मध्ये आली तर आईला पण बोलायचे वडील. मग मी म्हणायचो मी काय चूक केलं, कलाकाराला थोडी. मग असं वाटायचं मी खूप मोठा कलाकार आहे का लहानपणी, असं वाटायचं. डान्स करणं म्हणजे कलाच आहे ना, मग काय झालं नाचलो तर, असं मी माझ्या मनाला प्रश्न केला. मग त्यावेळेस माझे वडील म्हणा तू नाच आहे का. मी तो नाचा शब्द जो आहे मी माझ्या डोक्यामध्ये फिट बसवला, आणि नाच्यावर मी आता लिखाण करत आहे. मी नाचा या गोष्टी, या शब्दावर मी माझ्या बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत, नाचा हा शब्द घेऊन. मग मी त्याच्यानंतर ते सोडलं, आणि मुलांना, छोट्या छोट्या मुलांना मी डान्स शिकवायचो. मी स्पर्धा वगैरे असली तर आमच्या तिथे यायचे मुलं, तर फ्री ऑफ कॉस्ट. मी कला कधीच विकली नाही आत्तापर्यंत. कलेच्या प्रती मला खूप प्रेम आहेत. अनेक वेळेस मला संधी पण आली चित्रपटामध्ये, पण काही असे दिग्दर्शक वगैरे असतात की त्यांचे फॉर्म भरा, मग एवढे पैसे हे करा. हे चूक आहे. आपण आपल्या कलाशी गद्दारी करतो. कला तीच जिवंत असते की आपण त्याच्यामध्ये जीव ओततो, आणि मी म्हणत नाही तुम्ही पैसे घेऊ नका, तुम्ही पैसे घ्या, पण आम्ही तुम्हाला देणार असताना तुम्ही त्याच्यातून आमच्याकडून पैसे मागतात, आणि आम्ही जे काम केलेलं आहे तुम्हाला त्याच्यातून पैसे मिळणार आहेत. या सगळ्या गोष्टी कुठेतरी मला वाटत नाही की पैसे घेऊन कोणाला संधी देणं. ॲक्च्युली ती संधी नसतेच, ती संधी त्यांच्यासाठी असते जे कलाला हे करतात ते. आणि म्हणून त्याच्यानंतर ते कला असेल, अभिनय असेल, नृत्य असेल,
नृत्याच्या माध्यमातून सुद्धा माझे जे मित्र आहेत आदरणीय किरण बेरड सर, हे खूप म्हणजे एक मोठ्या भावासारखेच आहेत ते माझ्या. आणि मला प्रत्येक वेळेस ते काही गोष्टी अशा सांगत असतात की खरंच ते खूप चांगले असतात. मला गावरान मेवा, रे राया, त्याच्यानंतर इपितर या सगळ्या चित्रपटामध्ये त्यांनी मला संधी दिली. अजून सुद्धा मला म्हणतात तुला वेळ असला तेच जाय, मी तुझ्यावर लिहित जाईल. आणि मी जेव्हा माझा हक्काचं व्यासपीठ आहे किरण बेरड सरांचं, ते खूप छान असं मार्गदर्शन करत असतात. सर, शिवव्याख्याते, समाज प्रबोधनकार म्हणून तुम्ही जनजागृती करत आहात, पण त्यासोबत तुम्हाला वेगवेगळे छंद सुद्धा आहेत, त्याबद्दल काय सांगाल? आता मी लिखाण पण करतो आणि अजून काही ते प्रकाशित केलेले नाही आहेत. मी बरेचसे असे लिखाण लिहून ठेवलेले आहेत. कधीतरी गाण्याचा पण प्रयत्न करत असतो, पण माझा आवाज छान नाही आहे, पण मी प्रयत्न करत असतो. त्याच्यानंतर अजून अभिनय करत असतो. वक्तृत्व तर आता लोकांच्यामुळे एक्सेप्ट केलं लोकांनी, त्यामुळे वक्तृत्व पण करायला लागलो. एक कलात्मक जीवन जे असतं ना, त्याला जोड नसते. कलाकाराला कुठला मित्र पण गरजेचा नाही आहे, आणि तो एकांतात जरी असलो तर तो जिवंत राहू शकतो. एवढं जो कलाकार असतो त्याच्यामध्ये ते कॉन्फिडन्स असतो. सर, आतापर्यंतच्या तुमच्या प्रवासामध्ये तुम्हाला खूप सारे पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत, त्याविषयी काय सांगाल? आता पुरस्कार मला म्हणजे भरपूर मिळालेले आहेत, मिळत आहेत. महापुरुषांच्या नावाने मिळत आहेत. पुरस्कार म्हणजे हे आपल्याला मिळतो तो पुरस्कार नसतो, लोकांनी आपल्याला स्वीकारलंय हा महत्वाचा पुरस्कार असतो. आणि स्वीकारला म्हणून आपल्याला पुरस्कार मिळतो, ही महत्वाची बाब असते. आणि ते पुरस्कार माझ्या घरात जरी असले तर ते सगळे लोकांनी मला ते प्रदान केलेले आहेत. तो एक विश्वास आहे की नाही बाबा, आज अनेक असे प्रबोधनकार आहेत, ते व्याख्यान करता करता कुठल्या तरी राजकीय पक्षाशी कनेक्टेड होतात, आपल्या विचारांशी गद्दारी करून, महापुरुषांच्या विचारांची होळी करून ते एक विशिष्ट वाटेवर जात असतात. मला असं म्हणायचं नाही की राजकारण हे चांगलं आहे, पण सत्सद विवेक बुद्धीने आणि समाजीभिमुख जर राजकारण असेल तर तो योग्यच आहे. पण विचारांशी गद्दारी करून जर आपण राजकारण केलं तर मला ते माझ्या बुद्धीला न पटण्यासारखं आहे. त्याच्यामुळं आपण जिथं आहे तिथं राहून जर योग्य मार्गदर्शन जर केलं किंवा व्याख्यान जर केले तर ते एक छान आहे असं मला वाटतं. सर, आज शिवजयंती आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं शिवजयंती साजरी होते. काही ठिकाणी आपण पाहतो की अत्यंत योग्य पद्धतीने ती साजरी होते, पण बऱ्याच वेळेला आपण असं पाहतो की चुकीच्या पद्धतीनं शिवजयंती साजरी केली जाते किंवा त्या माध्यमातून वाईट किंवा चुकीचा संदेश सुद्धा जातो. तर शिवजयंती ही नेमकी कशी साजरी करायला हवी असं तुम्हाला वाटतं? आता अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वेगवेगळे देखावे, त्याच्यानंतर नाटिका हे सादर करून सुद्धा शिवजयंती साजरी केली जाते, किंवा ढोल ताशा पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते, किंवा DJ वगैरे लावून सुद्धा साजरी केली जाते, किंवा व्याख्यानं वगैरे आयोजित करून सुद्धा सादरीकरण केली जाते. पण मला असं वाटतं की ज्या दिवशी शिवजयंती असते त्या दिवशी 5-5:30 वाजता उठून छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा असेल किंवा आपल्या घरामध्ये काय छोटीशी मूर्ती असेल त्याचा अभिषेक वगैरे करून महाराजांना एका चांगल्या, आपण जसं आपलं सण साजरा करत असतो, एखाद्या टेबलवर ठेवून समोर रांगोळी वगैरे काढून बाहेर शिवाजी महाराजांचे जे प्रेरणादायी गाणे आहेत की आणि समाजाला एक योग्य वाटेल, इतर समाजाने सुद्धा तो आदर्श घेतला पाहिजे, अशी गाणे वगैरे लावून ती शिवजयंती आपण साजरी केली पाहिजे. आपल्या घरामध्ये आपल्या मुलांना शिवाजी महाराजांचा ग्रंथाच्या माध्यमातून ते आपल्याला काही विचार येतात की काय, तो एक आपण अशा पद्धतीने सांगू शकतो. किंवा खीर वगैरे करून, किंवा गोडधोड वगैरे करून, किंवा पुरणपोळी वगैरे करून आपण आपल्या जे मित्र आहेत त्यांना आपल्या घरी बोलवून आपण एकमेकाशी त्यांच्या विचारावर चिंतन मंथन करून ती मेजवानी सुद्धा आपण त्या ठिकाणी करू शकतो. DJ लावणे मी म्हणत नाही वाईट आहे, मी म्हणत नाही वाईटच आहे. डीजे लावणे म्हणजे वाईट आहे मी असं म्हणत नाहीये. डीजे लावा, पण आपल्या डीजे मुळे इतरांना सुद्धा त्रास होणार नाहीये, हा एक सुद्धा महत्वाचा आहे. मग मंदिर असेल, मशीद असेल, आता मध्ये भोंग्याचा सुद्धा एक खूप मोठा एक इश्यू झालेला होता. मी या भोंगा विषय मुद्दाहून घेतला, कारण मी आता डीजे लावणे वाईट आहे असं म्हणत नाहीये. याचे सुद्धा काही लोक टीका करू शकतात. मी पर्टिक्युलर कोणत्या जाती धर्माला टार्गेट किंवा मी हे करत नसतो, किंवा माझा तो अधिकार पण नाहीये. मी एक भारत देशाचा सुपुत्र आहे. सगळे हिंदू असेल, मुस्लिम असेल, ते माझे भाऊ आहेत, माझे मोठे भाऊ आहेत, आणि त्यांच्या विचारांशी जो टीका वगैरे करत त्यांच्या विचाराशी माझं काही घेणं देणं नसतं, किंवा मला काही घेणं देणं पण नाहीये. पण आपण कुणीही असो, पण आपल्या राजाची जयंती ही चांगल्या थाटामाट्यामध्ये साजरी केली पाहिजे, कुठल्याही गोष्टीचा उहापोह न करता, समोरच्याला न हिणवता, आणि इतर समाजाच्या बांधवांना सुद्धा आपण बोलून एकत्र करून त्यांना सुद्धा घेऊन आपण ती जयंती साजरी केली पाहिजे असं मला वाटतं. आणि आपण जसं सप्ताह वगैरे भरवतो तसं शिवाजी महाराजांच्या विचारांना सुद्धा आपण सप्ताह भरवला गेला पाहिजे. वेगवेगळ्या विचारांची लोकांना व्यासपीठावर बोलून त्यांचे विचार काय आहेत त्यांना सुद्धा ऐकलं गेलं पाहिजे. आता मी काही दिवसांनी शिवकीर्तन सुद्धा सुरू करतोय, या माध्यमातून शिवाजी महाराजांच्या नावाने कीर्तन सुरू करतोय. ते पण गरजेचं आहे
त्याच्यातून पण आपण प्रबोधनाचा माझा विचार आहे. नक्कीच सर, तुम्ही खरं तर खूप वेगवेगळ्या पद्धती सांगितल्या की ज्या पद्धतीने आपण शिवजयंती साजरी करू शकतो. आज आपण शिवजयंती साजरी करत आहोत, तर त्यानिमित्ताने तुम्ही नगरकरांना आणि आजच्या तरुणांना काय आवाहन कराल? मी तरुणांना आणि माझ्या नगरकरांना, कारण मी कुठेही गेलो, मी आता मध्य प्रदेशमध्ये व्याख्यान होतं माझं, मला त्या ठिकाणी खाली एक हे नाव दिलेलं होतं की नगरकर म्हणून, आणि एक दिल्लीला पहाडगंजला व्याख्यान होतं, त्या बॅनरवर सुद्धा पुणेकर म्हणून होतं. असं म्हणजे तिकडच्या लोकांना खूप आकर्षक असतं आपल्या इकडचं सगळं काही. आता मी नगरकर आहे याचा मला खूप अभिमान आहे, कारण मी नगर जिल्ह्यातला आहे. मी माझ्या मित्रांना फक्त एक सांगू शकतो की छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिराव फुले, अहिल्यामाई होळकर हे सगळे आपल्यासाठी खूप आदर्श आहे. त्यांनी फक्त आणि फक्त समाजाच्या कल्याणासाठीच काम केलेलं आहे, आणि हे काम करत असताना त्यांनी कोणताही जात धर्म पाहिलेला नाहीये. आपण सुद्धा त्यांच्या विचारावर चालूनच आपण तो आत्मसात करून आपण सुद्धा तसं वागून, आपण आपल्याला ध्येय काय आहे समोर, आपल्या समोर फक्त शिक्षण याच्या पलीकडे दुसरं ध्येय नसलं पाहिजे. समाजामध्ये 2 प्रकारचे लोक असतात, एक ब्रॉड माइंडेड असतात आणि एक नॅरो माइंडेड असतात. ब्रॉड माइंडेड हे मोठे विचाराचे असतात, ते नेहमी लोकांचं कौतुक करत असतात, चांगले विचार करत असतात, लोकांच्या चांगल्या कामामध्ये खोडा घालत नसतात, लोकांवर जळत नसतात, आणि एखाद्याकडून चूक झाली तर त्याला 4 चौकामध्ये कधीच त्याला बोलणार नाही, तर त्याला साईटला घेतील, व्यवस्थित त्याला प्रेमाने समजून सांगतील आणि पुन्हा त्याच्या संग चांगलं बोलायला सुरुवात केली. त्याला ब्रॉड माइंडेड म्हणतात. आणि नॅरो माइंडेड विचारसरणीची लोक ही खूप नालायक असतात. ती लोकांना वारंवार ते डवसतात, चांगल्या कामामध्ये खोडा घालतात, दुसऱ्यांवर जळत राहतील. अशा गोष्टी ते नॅरो माइंडेड विचारसरणीचे असतात. ते कधीच कोणाचं चांगलं व्हावं असं विचार करत नसतात, ते नॅरो माइंडेड असतात. म्हणून माझ्या भावांना, नगरकरांना विनंती आहे की आपल्याला ब्रॉड माइंडेडनी जगायचंय, आपल्याला मोठ्या विचारसरणीने जगायचंय. समाजामध्ये एक आपण आदर्श व्यक्ती, आदर्श पुरुष व्हावं, त्या अनुषंगाने आपण वाटचाल केली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे यश हे कुणाच्या सांगण्यावरून नसतं. यश हे जिद्दीचं दुसरं रूप आहे. आपण आपल्या समोर उद्या आपल्याला काय व्हायचंय, काय करायचंय, त्याचं ध्येय जर आपण आपल्या समोर ठेवलं, त्या दृष्टिकोनातून आपण जर मार्गक्रमण जर केलं, तर आपण यशस्वी होऊ शकतो. नाहीतर आपण आपले जे विचार आहे बुरसटलेले जर असतील तर आपण कधी यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून आपण आपले बुरसटलेले विचार बाजूला ठेवून आपण सद्विवेक बुद्धीने विचार करून आपण मार्गक्रमण केलं तर यशस्वी होऊ शकतो. आणि म्हणून मला म्हणावंसं वाटतं, लढण्याचा इतिहास आमचा, हारणे माझ्या रक्तात नाही, जोवर मैदानात उभा मी, जिंकणे नियतीला शक्य नाही, जिंके नियतीला शक्य नाही, हा विचार आपण आपल्या हृदयामध्ये ठासून भरावा. त्यानंतर आपण यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. हीच महत्वाची गोष्ट आहे. नक्कीच सर, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आतापर्यंतचा तुमचा जो प्रवास आहे तो आमच्यासोबत शेअर केला. महाराजांविषयी तुम्ही इतक्या महत्त्वाच्या गोष्टी आम्हाला सांगितल्या, त्याबद्दल मी माझ्यातर्फे आणि रेडिओ नगरच्या पूर्ण टीमतर्फे तुमचे धन्यवाद मानते. धन्यवाद. मी सुद्धा तुमचं खूप खूप या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तुमच्या सर्व टीम या ठिकाणी अतिशय सुंदर काम करत असताना आपल्या नगरमधील प्रत्येक कलाकारांना या ठिकाणी बोलून त्यांचा या ठिकाणी आदर सन्मान आणि या ठिकाणी त्यांची मुलाखत घेऊन लोकांपर्यंत त्यांचे विचार पोहोचून एक तुम्ही सुद्धा प्रबोधन करतात, म्हणून तुम्ही सुद्धा माझ्यासाठी तेवढेच तोला मोलाचे आहात. म्हणून मी तुमचे रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ नगरचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की माझ्यासारख्या छोट्या कलाकाराला आपण या ठिकाणी आमंत्रित करून माझं या ठिकाणी आपण माझ्या नगरकरांसाठी या ठिकाणी माझी मुलाखत जाहीर केली. त्याबद्दल धन्यवाद. खूप खूप आभारी आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद सर. नगरकर, आज आहे शिवजयंती आणि आजच्या शिवजयंतीच्या निमित्ताने आजच्या आपल्या नगर डायरी या शोमध्ये आपल्यासोबत होते शिवव्याख्याते, समाज प्रबोधनकार, प्रेरणादायी व्याख्याते, शिवचरित्रकार हसन एम सय्यद सर. त्यांच्याकडून आज आपण खूप साऱ्या गोष्टी जाणून घेतल्या. आणि नगरकर, आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. उद्या परत भेटूयात नगर डायरी या आपल्या